क्षमा मागण्याचा मजला तो अधिकार नव्हता. तुझ्या वांचुणी प्रेमधूता कोण मला त्राता. दयाळा कोण मला त्राता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. महानुभाव पंथात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरण स्पर्शाने पुण्य पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आपण महानुभाव पंथातील प्रमुख 13 आमनायांपैकी असणारे आदरणीय पूजनीय श्रद्धेय उभय राहटी मान्य ज्ञानवारिधी ज्ञानसिंधू ज्ञान तपस्वी भक्ती पुरस्कार असणारे प्रातःकाल स्मरणीय परमपूज्य पट्टाधीष्ठित महंत गुरुवारी श्री मोठे बाबांना दंडवत करतो. त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातः स्मरणीय वैराग्यमूर्ती असणारे आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान गुरुतुल्य श्री पाथरीकर बाबाजी त्यांनाही दंडवत. या संपूर्ण आश्रमात असणाऱ्या समस्त साधू संत महंत तपस्विनी आणि या कार्यक्रमानिमित्त सगळे जमलेल्या सगळ्यांनाही दंडवत प्रणाम. महानुभाव पंथात जे प्रमुख 13 आमनाय आहेत त्या 13 आमनायांपैकी गुरुवर्य श्री मोठे बाबाजी आहेत. आणि यात आमनाय परंपरेत असणाऱ्या या कुळातील आचार्य श्री आलेगावकर ही पिढी, या पिढीचे मूळ पुरुष दिनेश भैरव म्हणून होते. त्यांचं गाव आलेगाव आणि त्याच परंपरेने ही सर्व महंती परंपरा सुरू झालेली आहे. जेव्हा 2 वर्षापूर्वी ही महंती आणि इतरही महंत्या प्रदान करण्यात आल्या त्यावेळेस कधी विचारही केला नव्हता की असा योग येईल. पण गुरुवर्यांचे आशीर्वाद प्रेरणा मार्गदर्शन असल्यामुळे ही परंपरा खरंतर महंती हा विषय एक मोठी जबाबदारी असते आणि ती पेलणं खूप अवघड असतं. गुरुवर्यांनी आज्ञा केली आणि पर्याय जेव्हा ठेवला नाही तेव्हा गुरुवर्यांची आज्ञा म्हणून हे घ्यावं लागलं. ही गुरुवर्यांची प्रसन्नता आहे, मार्गदर्शन आहे. आणि मग ही परंपरा पुढे चालावी यात असणारे प्रसाद विशेष याचा अभिषेक सोहळा करण्यात यावा असे कुठेतरी मनात विचार आला. गुरुवर्यांना विचारलं आणि गुरुवर्यांनी तत्काळ होकार दिला की छान, चांगला प्रयत्न आहे. मग जर हा कार्यक्रम सोहळा ठेवायचा आहे तर का ठेवायचा? प्रसाद बांधणी म्हणजे काय नेमकं? जसं तुम्ही सर्वांनी इथे आलेल्या प्रत्येकाला कमीत कमी माझे 5 मेसेज दिले असेल, प्रत्येकाला सर्वच जणांना 5 मेसेज. त्याचं कारण हेच की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचं साक्षीदार व्हावं. प्रसाद बांधणी म्हणजे आपण जे प्रसाद वंदन करत असतो ते प्रसाद वर्षानुवर्ष वंदन केल्यानंतर त्याची वरची जी वीण असते, जाळी असते, जे धागे असतात ते जरासा जीर्ण होत असतात, तुटत असतात. आणि मग खूप जीर्ण झाल्यानंतर त्याला पुनर्बांधणी करावी लागते, नव्या स्वरूपात यावं लागतं. आता तुम्हाला जे प्रसाद वंदन करायला मिळणार आहे हे सर्व नव्या स्वरूपात. मात्र त्यामधले ते देवाची वस्त्र आहेत, श्री प्रभू बाबांची वस्त्र आहेत. ज्या चौरंगावर ते स्वामी भोजन केलं त्याचं काष्ट म्हणजे लाकूड, त्यातला प्रसाद आहे, तांबा आहे, हे असे त्यात आहे. आणि मग त्याच्या बांधणी करता जे काही दोष घडला माझ्याकडून त्याचं परिमार्जन म्हणून हा सर्व सोहळा आयोजित करण्यात येत असतो. बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की प्रसाद बांधणी म्हणजे काय? खरं तर एखाद्या पिढीमध्ये
हा 100 ते 150 वर्षानंतर येणारा योग आहे. आपल्या आचार्य श्री लोणारकर पिढीमध्ये 1996 साली प्रसाद वांदणी अभिषेक संपन्न झाला होता आणि आता जवळजवळ 30 वर्षानंतर या पिढीतला होतोय. आणि मग एखाद्या पिढीमध्ये 100 ते 150 वर्षानंतर येणारा हा योग, त्या योगाचे सुवर्ण संधी मिळाली, त्याचे साक्षीदार आपण व्हावं म्हणून तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे. आणि मग आलात तुम्ही, गुंतवणूक जी आहे त्याच्या 10 पट 100 पट आपल्या सर्वांना लाभ मिळावा म्हणून स्पेशल तुमच्यासाठी खास सकाळचं प्रायश्चित ठेवलं. खूप साऱ्या लोकांना आमंत्रित केलेलं नाहीये, सोशल मीडियावरती टाकले, पण फोन मेसेज खूप कमी लोकांना गेलेले. आता एवढे जे आहे एवढ्यांना अजून 5-25 जास्त, ते काही दुपारपर्यंत येतील. तर प्रायश्चित म्हणजे काय, तर न्हाणीघर, आंघोळीचं स्थान. आपल्या अंगाला, आपल्या जीवात्म्याला जे मळ लागलेले अनंत जन्माचे, जे पाप आपल्याकडून कळत नकळत होतात, त्याचं परिमार्जन म्हणजे प्रायश्चित. आणि त्यात थोडासा प्रकार असतो, भिक्षुकांचं असतं, वासनिकांचं असतं. थोडेसे दोषांमध्ये काही फरक असतो, म्हणून खास तुमच्यासाठी हे प्रायश्चित आयोजित करण्यात आलेलं होतं. माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्या सर्वांच्या प्रायश्चिताचा देवाने स्वीकार केलेला असावा, तुमच्या दोषांचं परिमार्जन झालेलं असावं आणि ते दोष पुढे आपण आचरणार नाही, या पद्धतीने आपण या ठिकाणी संकल्प करायचा आहे. किंवा निदान कमी तरी करू. म्हणजे काय, खोटं बोलणे तर जरा कमी करू शकतो, पूर्ण थांबवू शकत नाही, कारण व्यवहाराचा भाग आहे. हे कमी करणं आणि हे प्रायश्चित सर्वांना आपल्याला घडलेले आहे. आणि खरं सांगू, प्रायश्चित बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी केलेले आहे, परंतु देवाला मान्य असणारे, अनेकांच्या लाखोंच्या वेदा बोधाला अनुसरणारा, प्रेमोपायाला निमित्त असणारे अधिकरण मिळणं अवघड असतं. आणि गुरुवर्यांपुढे जर प्रायश्चित झालेले त्याचा स्वीकार तो झालेलाच आहे, हे अधिकरण खूप अवघड असतं. मी नेहमी म्हणत असतो की एकतर कर्महाटीसाठी असतं किंवा दैवहाटीसाठी असतं जीवन. आपल्या बाबांनी जेवढं आमच्यासाठी धडपड करतात, आमचाही ज्ञानमार्ग कैवल्यपथी व्यवस्थित व्हावा, त्याच्यापेक्षा किंचित जास्त तुमच्यासाठी धडपड असते. आणि म्हणून अशा अधिकरण आपल्याला प्रायश्चितासाठी मिळालेले आहे आणि तुमचा प्रयत्न अर्थातच आहे. दुसरा जो पुढचा उपक्रम आपण ठेवलेला आहे तो प्रसाद वंदन, देवपूजा वंदन. यात आपल्याला नॉर्मली आपण 1 पेटी करत असतो. आता या ठिकाणी आपल्याला 5 पेट्या करायला मिळणार आहे. 5 पेट्या म्हणजे 5 भवड्या, 5 दुने 10 भवड्या, 5 प्रत्येक गोष्ट 5-5 आहे. आणि जवळजवळ 35 प्रकारचे ओटे करायला मिळणार आहे. सोबत 25 प्रसाद, त्याच्यात धातू आहे, वस्त्र आहे, कर्दम म्हणजे काष्ट आहे, आणि आपल्या श्री आचार्य श्री मोठे बाबा आपल्या ज्या पिढीचं वंदन आहे, ज्या अडचित्याने स्वामी सुपारी फोडायचे, तो अडचित्ता आपल्याला वंदन मिळणार आहे. जगात महानुभाव पंथाव्यतिरिक्त कुणाकडेही 800 वर्षाच्या वस्तूचं जतन नाही. वस्त्र बर का, मी पुण्याला एकदा गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वस्त्र खुर्ची ते ठेवलेले त्यांनी सिम्बायसिस कॉलेजला, इतकी निगा राखलेली आहे. माझ्या पूर्वाचार्यांनी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, छताचा आधार नाही, घराचा आधार नाही, कसं सांभाळले असले वस्त्र, जीवापाड जपलेले आहे आपल्या लोकांनी आणि ते आपल्यापर्यंत आलेले. परंतु कळत नकळत आपण, मी नेहमीच प्रसाद करत असतो, आत्ताच करून आलो, ही जी भावना असते असलता, तर ती होते. या ठिकाणी आपल्याला तेवढे प्रसाद वंदन करायला मिळेल. आडकित्ता, आडकित्ताची जरा खूप छान आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही, नंतर कधीतरी युट्यूबला सांगेल. पण त्या आडकित्ता इतका, त्या आडकित्तातून सुगंध येतोय, कारण की त्याला देवाचा स्पर्श आहे, स्वामींचा स्पर्श आहे. ज्या ताटामध्ये स्वामी आरोहण करायचे, ज्या ताटामध्ये देवाला आरती ओवाळल्या जायची ना, त्या ताटाचा विशेष आपल्याला वंदन करायला मिळते. नाही कुठे जगात नाही, भेटतच नाही, मिळतच नाही, बघायला पण नाही. ज्या आरशात श्री प्रभू बाबा अवलोकन करायचे, दाढी विंचरायचे,
तो आरशाचा ही भाग आपल्याला वंदन करायला मिळणार आहे. जे तांबूळ म्हणजे खाण्याचं पान, त्याचा जो चोथा आपण समजण्यासाठी म्हणूयात, ते तांबूळ वंदन करायला मिळणार आहे. ह्या जगात कुठेच मिळत नाही महानुभाव पंथा व्यतिरिक्त. आणि हे सगळं आज आपल्याला वंदन करायला मिळणार आहे. सह्याद्री वर्णन या ग्रंथाचे कर्ते असणारे आणि ज्यांनी सकळ लिपी लिहिली, तयार केली, ते आचार्य श्री रवळव्यास, त्यांच्या पिढीतलं आचार्य श्री पाथरीकर पिढीतली छिन्नस्थळीचा विशेष, म्हणजे जवळजवळ 700 वर्षापूर्वीचा विशेष वंदन करायला मिळणार आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष वंदन करायला खूप अवघड आहे. तुम्ही खूप जगात सगळी जेवढे काही फिरणारे असाल, अशा वस्तू जगात कुठेच नाहीये. किती अनमोल आहे, त्याचं आपण किती जतन करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पंचावतार 56 भोग आपण केलेले त्या ठिकाणी. आणि संध्याकाळी सगळ्यांना पवत्याला येणं शक्य होत नाही, सगळ्यांना बाबांचं पूजन करणं शक्य होत नाही. संध्याकाळी पूजनाचा सुद्धा अवसर ठेवलेला आहे. पुन्हा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात. बऱ्याच जणांना कॉल गेलेत, जवळजवळ सगळ्यांनाच कॉल गेलेत, सगळ्यांना मेसेज सुद्धा गेलेत. आणि तुम्ही सर्वजण आलात ना. मी त्या दिवशी बोलताना सांगितलं, क्षणभर असं समजा मी तुमच्या मामाचा मुलगा आहे आणि माझं लग्न आहे, काय केलं असतं, आलोच असतो. आणि तुम्ही मामाचा मुलगापेक्षा माझ्या देवाचा माणूस आहे म्हणून कार्यक्रमाला खूप खूप भरून आलेले. मला नाही येत लोक. वेळेचं दान देणं खूप अवघड असतं आणि तुम्ही आलात. माझा प्रयत्न काय, माझा स्वार्थ आहे, खरंच सांगतो, माझा स्वार्थ आहे. तुम्ही आलात, तुम्हाला गोमटं मिळालं, त्या गोमट्याचं गोमटं मला मिळालं, ज्याला निमित्त गोमटं होतं. म्हणून तुम्ही असं न समजू की बाबांनी उपकार केला. अजिबात नाही. माझा स्वार्थ पूर्ण झालाय. माझ्यातलं आणि देवातलं किंचित अंतर, देवात आणि माझ्या जे अंतर पडलेले अनंत जन्माच्या पापांचं, ते कुठेतरी कमी झालेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वजण आलात आणि ही कार्यक्रमासाठी लाभ घेतलेल्या अनेकांनी तन मन धनाने, मी तोही मेसेज पाठवला होता. कसं कार्यक्रमाला यायचंय, तन मन धन. ज्यांना तनाने देता येत नाही त्यांनी मनाने धनाने, ज्यांना धनाने देता येत नाही त्यांनी मनाने आणि तनाने, आणि ज्यांना तन आणि धन शक्य नसेल ते आपल्या घरी बसून गाठ्या करतायत. आत्ताच्या घडीला बरेच जण गाठ्या करतायत. हजारो लोक आपल्या गाठ्या करतायत. जर एकाने 5 गाठ्या केल्या, 100 लोक धरले, 500 गाठ्या झाल्या. मला काय बोलावं, कसं बोलावं, मी सगळं बोललोय, पण इथं खूप सारा गोंधळ झालेला आहे. आणि मी कुठे बोलतोय, ज्ञानसूर्य पुढे. खरंच लय अवघड असतं. मला आहे ना, मी नेहमी सांगत असतो, असे बाबा मिळणे ज्या जन्मात माझं फक्त भाग्य आहे म्हणून मिळालेले. पण पाहिजे तसा सोनं मी करण्याचा प्रयत्न करतो स्वतःला, पण खूप अवघड वाटते. मी देवाला विनंती करतो, देवा तू मला सुधरवता अनंत सृष्टी अवतार घेतला. नाही सुधारलं, एवढे थोर अधिकार मिळाले तरीही मी सुधरेना, काय करू. म्हणून हा सगळं उपजाप करते. तुम्हाला देवापर्यंत पोहोचण्याचं निमित्त गोमट मला लाभावं, याच्यासाठी हे सर्व चालू आहे. म्हणून आज प्रयत्न जास्तीत जास्त हा की कार्यक्रम खूप ठेवायचे, पण ते खूप ठेवत असताना सुटसुटीत राहावेत आणि आपल्या सर्वांना प्रत्येक गोष्टीचं गोमट मिळावं म्हणून छोटे खाणे कार्यक्रम ठेवलेला आहे. खूप बोललेलो, बाबांना दंडोत करावे तेवढे कमी आहे. माझ्या दोन्ही भावांना थांबतो दंडोत.